तिला धर्माचा उपदेश करण्याकरता महाराज स्वतः येत आहे. ती धर्माचरण करण्याला योग्य आहे, तिच्याकडून धर्माचरण होऊ शकेल अशी त्यांनाही खात्री आहे. अशा रीतीनं कुणाची संगती करावी काय पुष्कळ विषय आहे. घरामध्ये जरी विषमता असली, काही आणखी संकटाचा प्रसंग आला, द्रौपदीचं उदाहरण नाही का? राग येतो एखाद्या वेळेला, द्रौपदीला राग यायचा. काय तुमच्या धर्माचा उपयोग झाला तिने विचारायचं. धर्मराजा धर्म करीत बसला, सगळं राज्य तुमचं गेलं म्हण. आणि अधर्माने वागलेला दुर्योधन सम्राट झालेला आहे, काय धर्माचा उपयोग काय असं तिनं विचारावं. परंतु धर्मराज मोठे आणखी धर्मशील, त्याने सांगावं द्रौपदी मी राज्याकरता धर्माचरण केलंच नाही आणि करणार नाही. हा व्यापार होईल म्हणाले, धर्माचं वाणिज्य केल्यासारखं होईल. मला साम्राज्य मिळण्याकरता धर्माचरण मी करत नाही. ईश्वराची आज्ञा आहे, त्याच्या आज्ञेचं पालन करून माझं पूर्ण कल्याण व्हावं याकरता आणखी मी धर्माचरण करतोय. परंतु ती द्रौपदी शेवटपर्यंत आणखी अनुकूल राहिली, वनातही गेली आहे. सगळी दुःख, जास्तीत जास्त दुःख त्या द्रौपदीला सोसावी लागली. अज्ञातवासातही ते कीचकाचं दुःख आहे. अशी अनेक दुःख सहन केली. रोज जेवण नाही बिचारीला. धर्मराजाची इच्छा आहे की कोणी अतिथी आला तर त्याला तसं विमुख पाठवायचं नाही, अन्न मिळालं पाहिजे. सूर्य नारायणाची प्रार्थना केली, त्यांनी आणखी पात्र दिलं. पण त्यांनी सुद्धा सांगताना द्रौपदीचं जेवण होईपर्यंत यात अन्न राहील म्हणाले. द्रौपदीचं जेवण झालं की त्या दिवशी अन्न बंद, दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर मिळेल तेव्हा जेवण करायचं. द्रौपदी कोण मंडळी पोंसा वेळेला येतील, काही नियम नाही. अन्न देती आहे बिचारी, परंतु त्याच्याबद्दल मनाचा संयम इतका आहे की अन्न नाहीये, आपण ग्रहण करायचं नाही. ही सहनशीलता आणखी त्यांच्या बुद्धीमध्ये, स्त्रियांच्या बुद्धीमध्ये नैसर्गिक वाढण्याच्या कामावर द्रौपदीनं लक्ष द्यावं असं श्रीकृष्णाने त्या राजसूय यज्ञामध्ये तिची नेमणूक केली होती. परिवेषणे द्रुपदया, तूच वाढायच्या कामावर लक्ष दे म्हणाले. लक्षावधी अन्नदान होणार. कोणाला अन्न पाहिजे पाहिला बरोबर ओळखता आलं पाहिजे. वाढू काय नको म्हणायचं, त्याने ह्यानी दुसऱ्याने आग्रह करायचा नंतर असं नाहीये. याला पाहिजे आहे बरोबर त्याला मिळायचं, ही आणखी इंगितज्ञता याला म्हणतात. हे सगळं आणखी स्त्रियांचं आहे कार्य. त्यामुळे धर्म संरक्षणही होत आहे, मनाचं बुद्धीचं संरक्षणही त्या स्त्रियांच्यामुळे होत आहे. संसार जो आहे, ऐहिक अर्थ काम यांचंही संरक्षण त्यांच्याकडे दिलेलं आहे. धर्म त्यांच्याकडे दिलेला आहे. अर्थाचा संग्रह व्यय वगैरे सगळाही त्यांच्याकडे दिलेला आहे. अन्नपाकाच्या रूपाने त्यांच्याकडे सगळ्यांची मन तयार करण्याचं कार्य दिलेलं आहे. आणि स्वतःच वैयक्तिक तप हे तर आहेच आहे. इतकी सगळी योजना स्मृतिकाराने आणखी विचारपूर्वक सगळी केलेली आहे. स्त्रियांना पारतंत्र्य आहे असं कसं म्हणायचं? स्वातंत्र्य शब्दाचा अर्थ एक एक स्त्री आता शाबून येतात गोष्टी, लाभ वाटती बोलायची सुद्धा. 50वा किंवा आणखी 60वा लग्न झालं म्हणतात. काय याला काय हे संसार झाला काय, हे स्वातंत्र्य म्हणायचं का याला? काय म्हणायचं? विष्णू नमः. या प्रमाणे महाराज त्या स्त्रीला सांगतायत हे सगळं ही उपदेश आणि याने केला म्हणाले. कुणी बृहस्पतीने आणखी त्या लोपामुद्रेच उल्लेख करून आणि असे स्त्री धर्म पुष्कळ सांगितले. कदाचित सहगमनही आहे. कदाचित पतीला जर मृत्यू आला तर पतीच्या बरोबर आणखी सुद्धा आपल्या देहाला ती अर्पण करू शकते. हे केवढं कठीण काम आहे, हे किती मोठं प्रेम आहे. हे प्रेम मिळवायला किती जन्म घालावे लागतील. पती गेला की संपलं, आपला काही संबंध नाही. लग्नाच्या वेळेलाच विचारला जातो किती आमच्या मुलीच्या नावावर किती पैसे ठेवणार आहात, काय याचा अर्थ घ्यायचा. तुम्ही गेल्यानंतर याला काय राहणार आहे हेच विचारल्यासारखं झालं की नाही. अमंगल सगळे विचार आणि हा व्यवहार, हे स्वातंत्र्य आणखी यातून मिळालेलं आहे.
रूपलावण लावण्य संपन्ना स्त्रियः सन्ति ग्रहे ग्रहे ताभिः किंकार्यम एकैव साध्वी त्रिकुल भावनी. म्हणून सगळ्या जगाला आधार कोण आहे याबद्दल आणखी स्मृतिकार सांगताय. गोही विप्रैश्च वेदैश्च सतीभिः सत्यवादिभिः दानशीलैश्च सप्तभिर्धार्यते मही. ही भूमी राहिली कशी, गेली नाही पाण्यात बुडू, याचं कारण ह्या सातांचा आधार आहे. सात आहे राधा. गायी जगामध्ये आहे म्हणून भूमी राहिली. गोरक्षण याकरता पूर्वीच्या लोकांनी त्याकरता लढाया झालेल्या केलेल्या. विप्र आहे, तपस्वी पुरुष जगामध्ये महात्मे आहेत, वेद आहेत, अद्यापि थोड्या प्रमाणात काही वेद राहिलेले आहेत. सती स्त्रिया, पतिव्रता स्त्रियाही आहेत, आजही आहे. इथे एका ठिकाणी उदाहरण घडलेलं सांगतो मी, स्मरण झाला. इथं त्या चिमणबागच्या जवळ ते दाते जे राहतात ना, मोठे शंकरराव दाते होऊन गेले, त्यांचा प्रेस वगैरे आहे. त्यांनी अतिवृद्ध 11 अतिवृद्ध केले अभिषेक स्वतः संबंधागदी कितीतरी वर. ते गेल्यानंतर त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांनी नुसतं गंगाजल घ्यायचं, बाकी काही घ्यायचं नाही म्हणून राहिल्या. त्यांचे चिरंजीव आमच्याकडे आले, म्हणाले आपण सांगा त्यांना काहीतरी. असं कसं म्हणाले. गेलो आम्ही. आईसाहेब म्हटलं असं कसं, सगळ्या मुळा वेळाला अगदी दुःख होतंय, आपण काही घेत नुसतं गंगा. त्याने एकच वाक्य उचल. शास्त्री मुळा म्हणाले हे मी करते हे शास्त्राच्या विरुद्ध आहे काय. एक वाक्य उच्चारल्याबरोबर म्हटलं नाही, तुमचंच बरोबर आहे, आम्ही चुकलो, आम्ही आपल्याला सांगायला आलो हे चुकलेलं आहे. 1 महिन्याच्या आत त्या गेल्या सुद्धा. तर अशा सती स्त्री अद्यापी जगात आहे. आपल्या देहाची सुद्धा पर्वा नाही आहे. कारण पुष्कळ आणखी अनेक देह आपल्याला चांगले देह मिळवायचे आहेत. चांगलं हे मिळवायचं आहे. पुढचं सगळं सुख आहे ना. पुढं दुःख येऊ नये आणि पुढं सुख मिळवावं याकरता हा देह मिळालेला आहे. तर महाराज सांगताय पुष्कळ स्त्रिया असतील म्हणाले, स्वरूप आहे, सौंदर्य आहे, सगळं आहे. परंतु साध्वी स्त्री ही एकटी सगळ्याही कुळाला पवित्र करणारी ती एक स्त्री आहे म्हणाले. सगळे पंचमहाभूतांच्या देवता सुद्धा तिला भिवून राहत आहे. तेव्हा सहगमनही करता येतं म्हणाले महाराजांनी सांगितलं त्या स्त्रीला. पतिमृत झाल्यानंतर त्याच्या शरीराबरोबर सहगमन. परंतु लहान मुलगा आहे किंवा पतीचं शरीर दुसरीकडे पतिमृत झालेलं आहे तर तसं सहगमन करता येत नाही. पतीचं शरीर पाहिजे. लहान मुलाला सोडून जाता येत नाही, गर्भिणी आहे, अशा स्थितीमध्ये कबूल आहे म्हणाले. वैधव्याचे धर्म ही आहे. त्याग हा सगळा त्या ठिकाणी सगळ्या स्त्रियांना मुद्दाम त्यागाचा आदर्श म्हणून सगळ्या स्त्रियांचं उदाहरण आहे. संसार सुख नाही असा अर्थ नाही आहे, पण केवळ संसार सुखाकडे लक्ष देऊन बाकीचा सगळा धर्म ही सगळा कमी कमी होत चाललेला आहे. त्याचं वर्णन करायची आवश्यकता नाही आहे, जाऊ दे. मग ती स्त्री सावित्री म्हणाली महाराज वैधव्य धर्माचं पालन करणं म्हणजे फार कष्ट आहे. मी तरुण आहे, या वयामध्ये आणखी काय लोक निंदा मला होऊन काय सांगता येत नाही. त्यापेक्षा पती बरोबर सहगमन करण्याचं मी ठरवते आहे, आपली अनुज्ञा असा सांगितलं महाराजांनी. काय हरकत नाही, उत्तम आहे महाराज. देहाचं सुद्धा आणखी अध्यास टाकणं हे किती कठीण आहे. ही आत्महत्या नाही आहे. योग मार्गाने शरीरातून आत्महत्या नाही आहे. पतीच्या प्रेमामुळे पतीच्या शरीराबरोबर आपलं शरीर अग्नीला अर्पण करणं ही आत्महत्या नाही आहे. ही उत्तम गती प्राप्त होती. चांगला आहे म्हणाले. सोडून ते दुःख वगैरे मोठे मोठे भीष्माचार्य इच्छामधूनही होते म्हणाले, त्यांनाही जावं लागलं. रावणाचं किती आयुष्य रावणाने मिळवलं होतं, तोही गेला म्हणाले. कानाला जिंकता येत नाही, तू आता जे ठरवलेलं आहेस त्याप्रमाणे कर. तिला आणखी काही रुद्राक्ष वगैरे दिले, 2 तुझ्या पतीच्या ह्याच्यामध्ये कानामध्ये बांध म्हणाले. आणखी गुरु महाराजांच्या चरणाचं तीर्थ आणून याच्यावरती शिंपड वगैरे साहित्य म्हणजे
गुरुदर्शनाला अद्याप ती गेली नव्हती, ती सुशील महाराज सांगून उपदेश करून गेले. ते साधू पुरुष म्हणजे प्रत्यक्ष मान पितांबर नेसतील आहे, धर्माचरण करायचं आहे, हा मोठा धर्म आहे. पती करता आणखी आपला देहही शेतीमध्ये अर्पण करायचा. माधवरावांची स्त्री नाही, धर्माबाई अगदी अल्पवयात तारुण्यामध्येच देहार्पण केले आहे. सगळं काही यथाविधी सर्व कर्म केलेलं आहे. सौभाग्य वायन सगळी ही सुवासिनी स्त्रियांना दिलेली आहे. त्या सगळ्या स्त्रिया आणखी तिची प्रशंसा करतायत. काय म्हणाले, 16 वर्षाचं वय आहे आणि पती बरोबर लागते, मुलगा नाही, काही नाही, संसारात काही सुख पाहिलं नाही, परंतु आणखी त्याग केवढा आहे. निघालेले आहेत, स्मशानामध्ये आलेला आहे, प्रेत आणलेला आहे, सर्व ही तिची स्तुती करत आहे. कुंडामध्ये अग्नीची स्थापना झालेली आहे आणि सर्व स्त्रियांना वाण वगैरे दिलेली आहे. इतक्या गुरु महाराजांच्या आज्ञेचं स्मरण झालेलं आहे. दर्शन करून यायचं. शरीरालाही त्याच्या भस्म लावलेला आहे, प्रेताच्या रुद्राक्ष त्याच्या कंठामध्ये घातलेले आहे. आणि ब्राह्मणाला विचारलं, महाराज इतक्या लांबून मी आले, गुरु महाराजांच्या दर्शनाकरता आले, तेवढं दर्शन करून येण्याची मला अनुज्ञा द्या. जाऊन येते संगमावर, आत्ता येते म्हणाले. ते म्हणाले, लवकर ये बाई, सूर्यास्ताच्या आत यायला पाहिजे. जाताना आणि स्तुती केली जाईल, मनाने स्तुती. दाता सर्वेश्वरस्व शरणमपि सदा त्यात्मको विश्वसर्गश्चित्तंधानां निदानं तत् निर्विषया श्रीहरिस्तन्दयाब्धिः मत्तुल्याः तत्कृपांशात् सुपदि सुखसुखाः सन्ति नर्यो यस्ते सर्वभूत्वा पूर्णकामा पतिसुत मुदिता कीर्तिमादाय सेव्य. अत्यंत आणखी दुःख झालेलं आहे. ईश्वराने उपेक्षा केली. हे कसं भक्ताला कसं वाटेल? इतरांना ईश्वराबद्दल ज्यांना काही कल्पना नाही त्यांना काय, पण अत्यंत दयाळू आहे. सुहृदम सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांतिमेच्छरी. भगवान स्वतः सांगे सगळ्यांचा सुहृद आहे. बरं, प्रत्युपकार निरपेक्षतया उपकारिणम म्हणतात आचार्य. काही कोणी माझी पूजा करा, मला काही द्यायला काही नको, सर्वांच्यावर उपकार करणं, दया करणं, असं आपण आहात महाराज. सर्व शक्ती आपली आहे. त्याचप्रमाणे विश्वाची उत्पत्ती स्थिती लय करण्याचं सामर्थ्य हे आपल्याजवळ आहे. भक्तवत्सल आहात आपण, अनंत संकट दूर करणारे आपण, ही आपली बिरुद आहे. दया सागर आपण. माझ्यासारख्या पुष्कळांची प्रारब्ध कर्मामध्ये सापडलेल्या स्त्रिया, पण त्यांनाही त्यांचे पती आरोग्य संपन्न मिळाले, त्यांना मुलं झाली, सगळं झालं, पण माझं नाही, दैव नाही. माझा दैवाला आपण पोहळ केलं आणि आपण बाजूला झाला. बरं, काय हरकत नाही, तुमची इच्छा आहे. या तिथं 2 प्रकार आहेत. ती सर्व गावातली स्त्री, तीही भक्त होती, हीही भक्त आहे, हीही विश्वासाने आलेली आहे, इतक्या लांबून माहूरून आलेली आहे. पण भगवंताने येऊन तिला आणखी श्रीधर्म सांगितले. तुझ्या कर्तव्याप्रमाणे तू सुख मिळेल म्हणाले. तो तिनं निश्चय केला. भगवंताची भक्ती केल्यानंतर कर्म नको, ज्ञान नको, काही नको. इतकं भक्तीचं महात्म्य आहे म्हणून मी आले म्हणाले. आणि तुम्ही मला कर्माकडे बोट दाखवता. सहगमन काय हरकत नाही. कर्माने, माझ्या कर्मानेच माझा उद्धार झाला पाहिजे अशी आपली इच्छा असेल तर तसंही आलं. ती तुमची इच्छा आहे ना, तसंही करते. सांगेन आता सगळं सर्व लोकात जाऊ, सगळ्या देवाला सांगणार आहे मी काय आपली कीर्ती आहे ती. तेव्हा आधी आहे बिचारी, अत्यंत पूर्ण विश्वास गेलेला नाही महाराजांच्या बद्दल. पण आपलं काय प्रारब्ध आहे म्हणा, का महाराजांनी केल्याचा निर्णय झालेला नाही. एवं स्तुवंती
अशी संजनाश्रू दीढस्तर सरण घटा हठात स्वामी उद्धर्तु गावापि समंधवेन जलेन सागत्य हरिन्नरा. पती सांग माझा मी उद्धार करून घेणार आहे, माझ्याच धर्माने माझ्या कर्माने सत्कर्माने पतीचाही उद्धार मी करीन आणि माझाही उद्धार करीन. आपण सर्व करणारे आहात, काही वस्तूला जीवाने करायला नाही, जीव काही करतच नाही आहे. असं असताना पुन्हा तुमचं तुम्ही कर्म करा, तो अभिमान पुन्हा आमच्या पाठीमागे लावला तुम्ही, तर तोच अभिमान धारण करू. आणखी ती हरिली आहे, परंतु भगवंताच्या बद्दल अत्यंत प्रेम आहे. जाताना शेवटचं दर्शन करायचं, जायचं देह अर्पण करायचा अग्नीमध्ये, हा निश्चय आहे. देव कदाचित दया करेल. काय दया आता कसली करायची? शरीर मृत्यू झाले, आता कसली दया? दया म्हणजे त्याच्या पूर्वी झाली असती, रूप गेला असता तर दया. मृत्यू नंतर सुद्धा दया आहे याची अद्याप कल्पना नाही आहे तिला, पण ती आणखी दया महाराजांनी केली. हरिनाम संगमावर आलेली आहे आणि महाराजांच्या जवळ येऊन नमस्कार त्या स्त्रीनं केला. आयांती प्रणतान देवा तुम सौभाग्यवती हो. नमस्कार केल्याबरोबर सौभाग्यवती भव आशीर्वाद दिला महाराजांनी. काय ती म्हणाली, काय या जन्मातला हा आशीर्वाद आहे का? काय विचार कर. पुन्हा एकदा नमस्कार केला. अष्टपुत्री पुनश्चेती भगवान प्रीत अष्टपुत्री सगळी राहिलेली आहे सगळी मंडळी म्हणाली, महाराज हे आशीर्वाद काय पुढच्या जन्माकरता दिले काय तुम्ही? ते म्हणाले, भगवान आम्ही बोललो ते काय खोटं नाही, तुम्ही ते सगळं प्रेत अगोदर घेऊन या म्हणाले. त्याला आणखी संस्कार करू, कारण ही गेल्याशिवाय त्याचे संस्कार कशा, ही सहगमन करणार आहे ना, अजून प्रेत तसंच ठेवलं होत. सगळी मंडळी आणखी गेली प्रेत आणण्याकरता म्हणून. इतक्यात काही ब्राह्मण मंडळी आलेली आहे. महाराजांची पाद्यपूजा चालू आहे, रुद्राभिषेक चालू आहे. आणलं ते प्रेत आणले. सोळा म्हणाले सगळे, दोन बेर सोडून टाका, वस्त्र काढलेलं आहे. ते जे रुद्राभिषेकाचं तीर्थ त्याच्या अंगावरती शिंपडण्याला सांगितलेलं आहे ते प्रोक्षण केलेलं आहे. आणि सुधादृष्ट्या आपल्या अमृत दृष्टीनं फक्त पाहिलेलं आहे महाराजांनी. आणि लगेच सुप्तोच्छित उदुच्छित हा म्हणतात. सिद्ध नामधारकाला सांगतात, नामधारका निधलेला मनुष्य जसा जागा व्हावा तसा तो मृत झालेला मनुष्य जणू काय जागार झाला की काय उठून बसलेला आहे. आनंद त्या झाला स्त्रीला. आणखी पती पाहतो आहे, आपली स्त्री आहे, त्याच्या नेसाला वस्त्र दिलेलं आहे. दोघांनीही महाराजांची स्तुती केली आहे. स्मरण आजपर्यंत आम्हाला झालं नाही महाराज, अनेक जन्म आमचे असे गेले, त्यामुळे आणखी आमची अशी अवस्था झाली. हे संसार दुःख त्यामुळे झालेलं आहे. आपण दया सागर आहात. आमच्या सगळ्यांनी अपराधांची आपण क्षमा केलेली आहे. विश्वमूर्ती आपण आहात. विश्वाचं पालन करणं हे आपलं आणखी कर्म मोठं चालू आहे. आमचं संरक्षण आपण करा अशी गोष्ट प्रार्थना केली. सर्व लोकांनाही अत्यंत आनंद झालेला आहे. आणखी आश्चर्य आहे, मृत्यू आलेल्या माणसाला जिवंत करायचं, तो क्षयरोगी होता, पुन्हा क्षयरोगाने मृत्यू आलेला आहे. परंतु ते स्तोत्रामध्ये महाराजांनी वर्णन प्रददौ हि मत प्रिय स्त्रिया अभि सौभाग्यम नमस्क्रिया नृसिंह सरस्वती भगवान नेस्ति परावयागती. या पतिव्रता स्त्री अत्यंत धर्मशील स्त्री आहे. पतिव्रत्याचं आचरण परिपूर्ण झालेलं आहे.
त्यामुळे शुद्ध चित्त आहे, अंतःकरण शुद्ध आहे. कृपा करायची आहे तिच्यावरती, पण कृपाळूपणे अल्पसारिष्ट आहे. त्यांचं ईश्वराने हे पाहायचं, परीक्षा करायची म्हणजे काय तिला वेदना झाल्या असतील त्या स्त्रीला. नमस्कार फक्त केलेला आहे. नमस्कार याचा अर्थ आपण श्रेष्ठ आहात महाराज, मी काही बोलू शकत नाही, एवढंच ती म्हणाली. आपल्या इच्छेनं जे झालं त्या ही आणखी सर्वस्व अर्पण करणं, अहंकार सर्व ही सोडून दिलेला आहे. हा नमस्कार करण्याबरोबर आणि तो आशीर्वाद मुखातून निघालेला आहे. सौभाग्यदान तिला आणि तिच्या नमस्काराने झालेला आहे. आतापर्यंत पती हाच देव आहे, पती हाच ईश्वर आहे, या भावनेनं ईश्वराची सेवा झालेली आहे, ईश्वर भक्ती झाली, शास्त्राच्या आज्ञेचं पालन झालेलं आहे. आणि घरात राहूनच ईश्वराची भक्ती पूर्ण झालेली आहे. अगदी मनामध्ये कोणत्याही प्रकारचं आणखी हे नाही, शुद्ध बुद्धीनं झाली. तेही फल तिला मिळाल्याशिवाय कसं काय? कर्माचं फळ या जन्मातही मिळू शकतं, याचं हे उदाहरण आहे. पुढच्या जन्मात मिळेल असं नाही आहे. म्हणून मृतवरी झालेला पती असला तरी ती सौभाग्यवती तू आहेस, अष्टपुत्री तू आहेस, हे महाराजांचे शब्द निघाले. त्यामुळे तो जिवंत होऊ शकलेला झालेला आहे. त्याला केलं महाराजांनी. याप्रमाणे आणखी आनंद झाला. पुष्कळ तिनं पूजा अर्चा केली, दीक्षा वगैरे महाराजांची केली आहे. दुसऱ्या दिवशी त्यातही एका माणसाने विचारलं म्हणा महाराजांना, काय म्हणाले महाराज, क्षयरोगाने याला मृत्यू आला, हा काही अपमृत्यू नाही, पुष्कळ झिजला आणि शेवटी म्हणजे महामृत्यू आलेला आहे. महामृत्यू ब्रह्मदेवाने लिहून ठेवलेला आहे की याला अमुक इतकं आयुष्य आहे. मग ब्रह्मदेवाने लिहून ठेवलं खोटं कसं झालं, हा जिवंत कसा झाला? त्याच गावात राहणारा आहे तो, ही बाहेरून आलेली आहे. हिला ते फळ मिळालं, तिचा पती मिळाला, पण हा विचारतोय हे खोटं ब्रह्मदेवाचं कसं झालं असं विचारल्यानंतर महाराजांनी सांगितलं, हत्रात्र लिखितम त्रिंशदायु एष्ट भवे शतम यांशम शतम तत्र गृहीत्वा व्यस्तमाशरम. काय उत्तर द्यायचं, मी केलेलं म्हणून सांगायचं. त्याने असं सांगितलं, ब्रह्मदेवाचे बरोबर आहे म्हणा, ब्रह्मदेवाने या जन्मात 30 वर्ष आयुष्य म्हणून आणखी ठरलेलं होतं म्हणा, आणि पुढच्या जन्मात 100 वर्ष ठरलेलं म्हणा. आम्ही त्याच्याजवळ एवढंच सांगितलं, पुढच्या जन्मातलं आयुष्य या वेळेला द्या आणि या जन्मातलं पुढच्या जन्मात द्या. एवढंच केलं माझे, बाकी काही केलं नाही. म्हणजे ब्रह्मदेवाने ठरविल्याप्रमाणे झालेलं आहे ना, एवढंच त्याला पाहिजे होतं. महाराजांच्यापेक्षा ब्रह्मदेव श्रेष्ठ, हो ब्रह्मदेव श्रेष्ठ, पण त्यांनीच पुढच्या जन्मातलं त्यांनीच ठरविलेलं आयुष्य या जन्मात तेवढे फक्त घेतलं, त्याचं कुठं मोठं म्हणाले आम्ही, असं उत्तर देऊन त्याचं समाधान केलेलं आहे. दुसऱ्या दिवशी आणखी ती स्त्री मठामध्ये आलेल्या आहेत, आनंद झालेला आहे. त्यांच्या घरी ही सगळी मंडळीने जाऊन सांगितलं असेल, त्यांच्या बरोबरच्या तीही मंडळी सगळे आलेले आहे. त्या स्त्रीनं विचारलं, महाराज आम्हाला एका साधू पुरुषाने मला म्हणाले, एकाने उपदेश केला, आणखी भस्म दिलं, रुद्राक्ष दिले, आणखी मला सगळं ही त्यांनी पतिव्रता धर्म सांगितले, सगळं सांगितलं आणि सहगमन कर म्हणून सांगितलं म्हणाले. आणि असं सांगून ते निघून गेले. तीर्थाचा महिमा काय आणि रुद्राक्षाचा महिमा काय हे आपण सांग. गुरु महाराज म्हणताय, रूपांतरेण ते भावो मयैवांग परीक्षितः धन्यासी स्वर्गे साध्वी तीर्थाक्ष महिमा प्रिया. आम्ही सर्व म्हणाले, अतिशय दुःख झालं तुला,
मनाला समाधान करण्याकरता आम्ही चालू म्हणाले. आत्मीयता आहे, फक्त हा आत्मीय आहे, आपला आहे. भोगत असेल त्याचं कर्म भोगत असेल, नाही नाही, देवाला तसं कधीही वाटत नाही. आम्ही आपलाच आहे. यामुळे भगवान सारे आम्ही चालू होतो म्हणाले, तुझा भाव कसा आहे ते पाहिलं. धर्मबुद्धी कायम आहे की नाही, पतीबद्दलच प्रेम तुझं कायम आहे की नाही हे पाहिलेलं आहे. नाहीतर संपला आता. जिवंत असेपर्यंत सेवा केली, आता काही जरूर नाही असं नाही. पती बरोबर जायला सांगितलं तेही तू कबूल केलेलं आहेस. म्हणजे शरीरापेक्षा जीवात्मा निराळा आहे. पतीही आहे आपला, आणि आपलं शरीर जरी अग्नीमध्ये अर्पण केलं तरी आपणही आहो. ही आस्तिक्य बुद्धी ही मुख्य आहे. ही मुख्य आहे. धर्माचरण त्याशिवाय होत नाही. ही धर्मबुद्धीमुळे तुझ्या ठिकाणी असलेली आस्तिक्य बुद्धी, देहासक्तीचा त्याग तू केलास, तो तुझ्या भावाची परीक्षा केली म्हणाले. तीर्थाचा महिमा काय आहे आणि रुद्राक्षाचा महिमा काय आहे हे सांगतायत महाराज. अनेक प्रकारचे एकमुख आहे, पंचमुख आहे, अनेक प्रकारचे रुद्राक्ष आहे. गंगा स्नानाचं जे पुण्य आहे ते पुण्य त्या रुद्राक्ष धारणाने प्राप्त होतं म्हणाले. सहस्त्र रुद्राक्ष धारण करणारा तो साक्षात शिवरूप आहे म्हणाले. असं पुष्कळ त्यांनी सांगितलं. आणि त्याकरता एक कथा सांगतायत ते. काश्मीरे भद्रसेनस्य सुतः मंत्रिणोपी उभौ भूषां मत्वा सक्षान बाल्ये विधर्तो म्हणा. काश्मीर देशाचा राजा भद्रसेन, त्याचा मुलगा आणि त्याच्या प्रधान असा एक मुलगा, असे दोघेही मित्र. त्यांनी रुद्राक्ष मला गळ्यात घालाव्या, हातामध्ये रुद्राक्ष बांधावे, कंठामध्ये रुद्राक्ष आहे. आता राजपुत्र आहेत ते, त्यांना काय कमी अलंकार, रत्नाचे काय, सोन्याचे काय, वाटेल तितके अलंकार जरी दिले तरी त्यांनी फेकून द्यावे, टाकून द्यावे ते अलंकार, आणि फक्त रुद्राक्ष धारण करावे. एके दिवशी राजवाड्यामध्ये आले. त्यांची पूजा वगैरे केली. आणखी विचारलं राजाने की आमचे राजपुत्र म्हणाले असे का वागता? अलंकार वगैरे काहीच नाही, सोने वगैरे आम्हा प्रत्येके समान, लहान वयामध्ये ही बुद्धी आहे. आणि लहान वयामध्ये राजपुत्रांनी असं वागलं तर हे बरं दिसेल का म्हणाले. राजाच्या मुळे दागदागिने घातले पाहिजेत ना, हा एक व्यवहार आहे. शास्त्रीय आणखी ज्ञान हे होणं कठीण आहे. ते काही रुद्राक्षाचं काही ज्ञान नाही. अलंकार टाकून देतात, रुद्राक्ष धारण करतात. रुद्राक्ष जास्ती का अलंकार जास्ती? अलंकार जास्ती तो समजतोय राजा. व्यवहारामध्ये जे आहे ना चालू रूढ, तेच खरं वाटतं. त्यावेळेला आणखी पराशर महर्षींनी त्यांच्या पूर्वजन्माची कथा सांगायला सुरुवात केलेली आहे. नंदिग्रामे पुरा तन्वी वारमुखेन्दुहासरी गजाश्वधाराढ्या धर्मज्ञा दानतस्फला. एका वेश्येचं चरित्र सांगताय महर्षी प्रल्हाद. गुणा पूजा स्थानम हा वैदिक धर्माचा फार महत्वाचा सिद्धांत आहे. ज्या ज्या ठिकाणी गुण असे तो पूज्य आहे. अयोग्य पुरुषो नास्ती ही धारणा सर्व ही वैदिक धर्माची आहे. पण योजना कुठं गुणाची करायची याबद्दल मात्र वाद करून उपयोग नाही. एक वेश्या स्त्री एका गावामध्ये राहणारी, पुष्कळ संपत्ती आहे, हत्ती आहे, घोडे आहे, पुष्कळ नोकर सागर आहे, पण धर्मज्ञान, धर्माचं पूर्ण ज्ञान आहे. धर्मशक्ती काय आहे याच्यावर तिचा विश्वास आहे. आणि अनंत दान धर्म करणारी होती. नृत्य गायन करण्याकरता एक मोठा मंडप तिनं बांधलेला आहे आपल्या वाड्यामध्ये. आणि तिथं
नृत्य गायन त्याचं चालू असायच. त्यावेळेला एक मरकट आणखी कोंबडा आणि माकड मलाकडे होते ते. आणि त्यांच्या गळ्यामध्ये रुद्राक्षमाळा वगैरे घातलेल्या असायच्या. हिला तिथं नृत्य गायन करायचं. अशा स्थितीमध्ये तिची परीक्षा पाहण्याकरता एके दिवशी भगवान शंकरच आले वैश्य रूपाने. पातिव्रत्य त्याची परीक्षा करायची. एक शिवलिंग जवळ आहे, अत्यंत तेजस्वी रत्नखचित लिंग आहे. तेज त्याचं पसरलेलं आहे. त्यामुळे त्या वेश्येच्या मनामध्ये आणखी इच्छा उत्पन्न झाली, हे शिवलिंग आपल्याला मिळावं. शिवभक्त होती ती. आपल्या मैत्रिणीला तिनं सांगितलं, त्यांना विचार म्हणाले, काय पैसे पाहिजेत तुम्हाला? 1,00,000-2,00,000 काय पाहिजे असेल ते पैसे अथवा तुमची स्त्री म्हणून मी 3 दिवस पर्यंत राहीन. अगदी पूर्ण पतिव्रत्याने राहील. काय यापैकी काय तुम्हाला कबूल आहे? शिवलिंग मला द्या म्हणे. त्याने सांगितलं, वेश्य आणि मला पैशाची जरूर नाही म्हणे, परंतु ही तुमची स्वामिनी ही माझी स्त्री कशी होणार म्हणाले. ही वेश्य आहे, वाटेल तसं वागणारी ही आहे. वारवणीचा तिला म्हणतात ना, वारांगणा. तेव्हा ही स्त्री पतिव्रता म्हणून राहील कशावरून, हे त्याने विचारलं. तिनं सांगितलं, नाही महाराज, ती खरोखर पतिव्रता आहे. भारताचं केवढं सौभाग्य आहे. भारतामध्ये होऊन गेलेल्या वेश्या स्त्रिया सुद्धा पतिव्रता असू शकतात. बाकीच्या जर असतील यात काय संशय आहे. किती बुद्धी धर्मनिष्ठ त्यांची त्यावेळेला होती. सूर्यचंद्र हे साक्षी ठेवून मी तुमची 3 दिवस पर्यंत अगदी पूर्ण पातिव्रत्याने सेवा करीन म्हणाले. त्यांनी सांगितलं, काय हरकत नाही, विचार कर. ते शिवलिंग दिलं. ते कंकणही आणलेलं होतं, चांगलं तेजस्वी रत्न, तेही दिलेलं आहे. कंकण बांधा हातामध्ये. आणि साध्वी पतिव्रता स्त्री म्हणून तिनं आपल्या मनाने ठरविलेलं आहे. आता शिवलिंग अंतःपुरामध्ये जाताना ते शिवलिंग त्या मंडपामध्येच ठेवलं. आणखी अंतःपुरामध्ये दोघे गेले आणि इकडे एकदम मंडपाला आग लागली. तो मंडप जळून गेला, ते शिवलिंगही जळून गेलं, ते कुक्कुटे वगैरे दोघेही जळून गेले. सगळा मंडप जळून गेला, दग्ध झाले. तो वैश्य दुःख करतो आहे, हे माझं शिवलिंग म्हणजे प्राण आहे म्हणाले. हे गेला, आता मीही जिवंत राहत नाही म्हणून त्यांनीही त्या अग्नीमध्ये उडी मारली. तोही गेला. पण ही जी वेश्या स्त्री होती तिला दुःख झालं. वेश्या विभत्स नाशा कुणाशा विरुद्धताम मा भजेति निषिद्धा विश्वै सिद्धांगमे भवत. आपल्या पतीचा नाश झालेला आहे, आपणही सहगमन करायचं असं त्यांनी ठरवलं. आता त्याची सगळी मंडळी, भाऊ वगैरे सगळे होते, बहीण वगैरे, काय म्हणाले, तुला काय हा पतिव्रतेचा नियम नाही म्हणाले. एक पती तुझा कुठं आहे म्हणाले. आमच्या कुणाचा हा धर्म नाही आहे, कुलधर्माच्या विरुद्ध तू व्यक्ती आहे. तुला काही सहगमन करण्याचं कारण नाही. कुठला वैश्य आला तो कुठला तुझा पती म्हणाले. नाही, 3 दिवस मी कबूल केले. त्यांची स्त्री म्हणून मी 3 दिवस राहीन, पतिव्रता धर्माने वागेन असं कबूल केलेलं आहे. तिला असं सांगता आलं. पळवाटा पुष्कळ असतात. स्वार्थ देहासक्तीमुळे आणखी त्या पळवाटा युक्त्या सुचताय. 3 दिवस राहायचं, पुन्हा प्रहारीच आहे. सोडता आला असतं त्याला, नाही आहे. पतीचा त्याग झाला, पतीला मृत्यू आल्यानंतर आपण जिवंत राहायचं नाही. एक क्षण सुद्धा जिवंत राहायचं नाही. 3 दिवस काय. अनेक दान धर्म तिनं केलेले आहे. आणि भगवान शंकरांचं ध्यान करून, प्रार्थना करून त्या अग्निकुंडामध्ये तिनं उडी मारली. प्रादुर्भूत स्तराध्यक्ष भगवान शंकर एकदम प्रगट झाले.
आणि तिला वर्षावरती त्यांनी उसळून बाजूला ठेवलेला आहे. सांगितलं माझीच माया म्हणाले हे सगळं मीच तुझी परीक्षा पाहण्याकरता आलो होतो. वारमुख्यापि साध्वी त्वं प्रीतोस्मी वरयेप्सितम्. वारांगणा तू आहेस, वेश्या असताना सुद्धा आणखी पतिव्रता धर्माने तू वागलीस, यामुळे मला संतोष झाला. म्हणाले काय तुला पाहिजे तो वर मागून घे. अनेक जन्म सत्कर्म योगे वय घालवावे म्हणतात संत. सत्कर्माचरण हे सारखं यावजीव चालू पाहिजे. कोणत्या वेळेला कोणत्या कर्माचं फळ कसं मिळेल हे काही सांगता येत नाही. शुद्ध बुद्धीनं सत्कर्म करण्यामध्ये आणखी आयुष्य गेलं पाहिजे. ही वरांगणा आहे, पुष्कळ तिच्याकडे पुरवठीत असते, पुष्कळ संपत्ती मिळेल, सगळं असेल, परंतु दान धर्मही करीत होती. त्या धर्माचे संस्कार तिच्या मनावरती झालेले, म्हणून शरीराची आसक्ती सोडू शकली. ही पातिव्रत्य तिनं मान्य केलेला. 3 दिवसाचा पती असला तरी सुद्धा तो पती आहे, त्याच्याकरता देह टाकला पाहिजे. हे जे धर्मधैर्य उत्पन्न झालं हे धर्माचरण चालू होतं म्हणून झालेलं आहे. तेव्हा पराशर महर्षी त्या भद्रसेन राजाला ही कथा सांगत आहे. सायुज्यम तेर्पये तुझे साशिवो विधानो. हे संसार सुख मला नको म्हणाली. माझी सगळी ही आपतेष्ट दास दासी सगळी नोकर साकर या सर्वाशी सर्ववर्तमान आपल्या कैलास पर्वतावरती मला राहायला मिळावं, एवढीच माझी संसार नको आहे. भगवान शंकरांनी आणखी त्याप्रमाणे तिला वरदान केलं की कैलास पर्वतावरती जाऊन राहिली. तेव्हा राजा त्या वेश्या स्त्रीच्या त्या मंडपामध्ये जे हे मरकट आणि कुक्कुट होते, हेच तुझा मुलगा तुझ्या मंत्र्याचा मुलगा, म्हणजे त्यालाही फळ मिळालं. वेश्येनं नुसतं बाळगलेलं नसते, रुद्राक्ष त्यांच्या कंठामध्ये घालती आहे. आपल्या आप्तेष्टा सहवर्तमान मला कैलास पर्वतावरती यायचं आहे असं ती म्हणणारी, म्हणजे आपल्या सगळे आपले म्हणून ज्याला मानले त्यांच्याकडे किती लक्ष असेल तीस. नुसतं मनोरंजन कर्मणुकी करता ते बाळगलेले नाही आहे मरकट बघ. शंकरांच्या कृपेनं यांचंही कल्याण व्हावं, सर्वेपी सुखीनः. ही जी भावना आहे ही भावना उत्पन्न होण्याकरता धर्माचरण झालं पाहिजे. स्वार्थ बुद्धी गेली पाहिजे, त्याकरता धर्माचरणाचं काय फळ आहे म्हणून विचारतात. आपल्या मनामध्ये विचार येतो हे फळ आहे. आपल्याप्रमाणे सर्वांनाही सुख मिळावं ही जर इच्छा उत्पन्न झाली, सर्वे सुखीनः यात सर्वांमध्ये आपणही नाही काय. देवाजवळ प्रार्थना करताना मलाच तेवढं देवा द्या असं कशाला म्हणायचं. सर्वांना सुखी करा म्हटल्यानंतर आपलाही समावेश त्यात होतो आहे ही जाणीव आपल्याला राहत नाहीये. आपल्याला एकट्यालाच सुख मिळालं, ही बुद्धी जाण्याकरता धर्माचरण आहे. ईश्वराची भक्ती याच्याकरता करायची आहे. त्यामुळे या वेश्या स्त्रीच्या धर्मशीलतेनं भगवत भक्तीनं तिच्या सगळ्या नोकरा चाकरांचाही उद्धार झाला आणि ह्या कुक्कुट मरकटांना सुद्धा राजपुत्र ते झालेले. आणि राजपुत्र होऊन सुद्धा त्यांची शिवभक्ती कायम राहिलेली आहे. हे संस्कारही त्यांचे त्या स्त्रीच्या संगतीनं झालेले आहे. त्यामुळे म्हणाले पूर्व संस्कार यांचे चांगले आहे. रुद्राक्ष धारण करता शिवभक्ती मोठी यांची आहे, धन्य आहेत म्हणाले. ऐकलं राजाने, बर म्हणाले, पण आता यांचं पुढचं एकंदर आयुष्य कसं झालं, राज्य करणारे केलं तर काय, भावी काय आहे यांचं आयुष्याचं सांगा म्हटलं. ते म्हणाले मग तुला वाईट वाटेल, असू दे, वाईट वाटलं तरी काही असलं तरी तुम्हीच दूर करा सगळं संकट. त्याला सांगितलं याचं आयुष्य म्हणजे 12 वर्षाचं आहे, त्यापैकी 7 दिवस आयुष्य शिल्लक राहिलेलं आहे. 7व्या दिवशी याला मृत्यू येणार आहे. अतिशय वाईट वाटलं राजाला. शरण आलेला आहे राजा.
काहीतरी उपाय सांगा महाराज, याचा हा अपमृत्यू गेला पाहिजे. शास्त्रज्ञ आहेत पराशर महर्षी, आणि नुसते शास्त्रज्ञ नाही, भगवंताच्या शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवणारे शास्त्रज्ञ आहेत. त्यामुळे त्यांनी सांगितलं, घेऊ नकोस राजा, रुद्रोस्ती चालक, भगवान शंकर हे मृत्युंजय आहे, मृत्यूला जिंकणारीची देवता आहे, ते तुला सर्वांना चालणार आहे. जगतसृष्ट्याने आणखी जगाचं संवर्धन होण्याकरता धर्म आणखी अधर्म त्याने दोन उत्पन्न केले, आणि त्यांचे स्वामी इंद्र आणखी अंतक. धर्माचा स्वामी इंद्र, अधर्माचा स्वामी हा अंतक म्हणजे मृत्यू आहे. तेव्हा स्वर्गलोकाला नेणारा इंद्र आहे, आणखी नरकाला नेणारा तो अंतक आहे, मृत्यू आहे. तो जो यम किंवा मृत्यू नेमलेला आहे, त्यालाही सहाय्य करणारे पुष्कळ आहेत म्हणाले. काम, क्रोध, लोभ हे सगळे त्याचेच मित्र आहेत, त्याचेच दूत आहेत. अनेक पातक त्यांच्यामुळे उत्पन्न होतात, त्या विकारामुळे. आणि ही सगळी पातक जीवांच्याकडून घडल्यानंतर यमधर्म त्यांना घेऊन जातो. ते सगळेही विकार यमदूत हे त्यांच्याकडून जीवाकडून पापकर्म करीतात. यमाला ती सगळी मंडळी मिळतात आपल्या नरकाला नेण्याकरता. बुद्धी, इंद्रिय, मन वगैरे या ठिकाणी राहणारे हे दोष आहेत, सगळे कामानिक दोष. ज्यांनी आपल्या इंद्रियांचं, मनाचं नियमन केलेलं आहे, निग्रह केलेला आहे, भगवंताला जे शरण गेलेले आहेत, त्यांच्यावरती यांचं काही चालत नाही. हे विकार त्यांना काही करू शकत. त्याचप्रमाणे सर्व वेद त्यांनी उत्पन्न केले ब्रह्मदेवानी चारी मुखातून. त्यापैकी दक्षिण मुखातून उत्पन्न झालेला जो वेदुर्वेद आहे, त्याच्यामध्ये आणखी हा रुद्राध्याय आहे. सर्व ही पातकांचा क्षय त्या रुद्र पठणामुळे होतो आहे. सगळे ऋषी मंडळी आणि त्याचं पठण करत असत. ज्या वेळेला सर्व विप्रमंडळी आणखी या रुद्राध्यायाचं पठण करू लागले, मग काही पाप घडे ना, पाप सगळी नाहीशी व्हायला लागली. यमाला काही या जीवाला नरकाला नेता येईल, नरकलोक ओसपणाची वेळ आली. त्यावेळी यमधर्माने जाऊन आणखी ब्रह्मदेवाला सांगितलं, आता कोणी माझ्या ह्याच्यामध्ये जीव येत नाही, काही सगळे आपल्या सगळ्यांचं पाप जायला लागलं म्हणाले. मग ब्रह्मदेवाने सांगितलं, स्वपंतस्थन भजन कुहीही मत्तो अभक्तरी जपती शेत पापो शाहितम भजन. निजल्या निजल्यास आणखी रुद्रपठण करणारे, उभ्यानी चालताना जाता येता भक्ती नसताना आणखी पठण करणारे, त्यांना म्हणाले पाप आहे, त्या पाप्यांना तू घेऊन जात जा. पण भक्तीनं यथाविधी आणखी रुद्रपठण करणारे जे आहे, त्यांना मात्र आणखी तू काही देऊ शकणार. हे सगळं सांगितलं पराशर महर्षीने राजाला. तस्मान मृत्युंजय स्त्राता माभी सद्ब्रह्मत शिवे अतिरुद्राभिषेका स्वभवेत उप अयतायुरित. भगवान शंकरांना आणि हा रुद्राभिषेक तू कर म्हणाले, चालू कर, अतिरुद्राभिषेक कर म्हणाले. लघुरुद्र, महारुद्र, अतिरुद्र असे त्यांचे आवर्तन आहेत, ते प्रकार. म्हणजे याला सुद्धा तुझ्या मुलाला 10,000 वर्ष आयुष्य प्राप्त होईल. आयुष्य ठरलेलं आहे, 7 दिवस फक्त राहिलेले आहेत. पण या 7 दिवसात जर अशा प्रकारचं हे कर्म झालं तर याचं आयुष्य, ठरलेलं आयुष्य त्यापेक्षा अधिक वाढू शकतं. सांगणारे हे अधिकारी आहेत महात्मे पराशर महर्षी. हा राजा ही श्रद्धेनं करतो आहे. अनेक
तर आणखी ब्राह्मणांना बोलावं, 7 दिवसात अतिरुद्ध करायचं आहे अभिषेक. तीर्थाचं महात्म्य सांगण्याकरता ही कथा आहे. रुद्राक्षाचं महात्म्य मत्स्याच्या वेश्येच्या कथेमध्ये सांगितलेलं आहे. तर राजाने त्या अनुष्ठानाला सुरुवात केली. अत्यंत श्रद्धा भक्तीनं पराशर महर्षींच्या बद्दलही विश्वास आहे, भगवान शंकरांच्या बद्दलही विश्वास आहे. आणि हे अनुष्ठान सुरू झालेलं आहे. 7व्या दिवशी ते यमदूत आले ठरल्याप्रमाणे. इथं 7 दिवस काय झालेलं आहे याची कल्पना त्यांना नाही आहे. आयुष्य जेवढं ठरलं ते संपलेलं आहे, आता घेऊन जायला हरकत नाही. त्याप्रमाणे ते आलेले असताना तो मुलगा एकदम मूर्छित पडला. त्याचा तो दिवसच होता मृत्यूचा. परंतु सगळी ब्राह्मण मंडळी ऋषमंडळी अभिषेक संपत आलेला आहे. ती अभिषेकाचं जल जे आहे ते जल त्याच्या अंगावरती त्यांनी प्रोक्षण केलेलं आहे. तीर्थ जल अक्षता टाकलेले. इतक्यात शिवदूत त्या ठिकाणी प्रगट झाले आणि शिवदूतांनी त्या यमदूतांचा पराभव केला. ते सगळे पळून गेलेले आहे यमलोकाला. आणि हा मुलगा एकदम सावध झालेला आहे, उठला. अभिषेक कर्म संपलेला आहे. सर्व ब्राह्मणाला आणखी भोजन वगैरे दिलेलं आहे राजाने. पराशरांची पूजा वगैरे केली, आदर सत्कार केलेला आहे. इतक्या वीणा माधवी हरिभजन करीत नारद महर्षी त्या ठिकाणी प्राप्त झाले. त्यालाही आसनावर बसून त्यांचीही पूजा राजाने केली. काय महाराज कुठून आला, काय काय हकीकत आहे विचार. सप्राहत्र महामृत्युस्तत्पुत्र महत्तु मागतः शिवदूतै सदूतस्त पराभूतो यमम्ययो. तुझ्या मुलाला नेण्याकरता म्हणून तो महामृत्यू आपले सगळे दूत घेऊन आला होता म्हणे. आणि मुलाचं आयुष्य संपलेलं आहे अर्थात, म्हणून तो आला. पण हे शिवदूत त्या ठिकाणी एकदम प्रगट झाले आणि त्यांनी त्या मृत्यूचा त्याच्या दूतांचा पराजय केला. ते सगळे यमधर्माकडे निघून गेले. ते गेल्यानंतर यमधर्म या शिवदूतांच्या जवळ, तुम्ही म्हणाले आमच्या दूतांच्या बरोबर युद्ध का केलं, त्यांचा पराजय का केला. ईश्वराच्या आज्ञेने आम्ही आलो म्हणाले. तो यम सांगतो आहे ठरल्याप्रमाणे याचं आयुष्य संपल्यामुळे आम्ही याला नेण्याकरता आलो. यात आमची काय चूक झालेली आहे, तुम्ही काय युद्ध केलं, यांचा पराजय का केला. ते शिवदूत म्हणाले उचुस्ते चित्रगुप्तम पृष्ठा स्वस्थो भवांत. तुमचा जो आणखी सगळं नामनिशिवा हिशोब ठेवणारा आहे, कोणाचं आयुष्य किती कोणाचं, त्या चित्रगुप्ताला बोलावून आणा म्हणाले, चौकशी करूया. याचं आयुष्य किती लिहिलेलं आहे, काय आहे, सगळी चौकशी केली का तुम्ही म्हणाले. बोलावलं त्या चित्रगुप्ताला. त्याने अगोदर सांगितलं याला 12 वर्ष आयुष्य म्हणून लिहिलेलं आहे म्हणा. जर अतिरुद्र झाला तर याला 10,000 वर्ष आयुष्य आहे. ते झाला तर आहे 12 वर्ष हे नियत ठरलेलं आहे. पण अतिरुद्रही झालेला आहे म्हणाले. पराशर महर्षी आले आणि राजाचीही श्रद्धा त्यांच्यावर आहे, त्यांची आणखी विचारलं म्हणून पराशर मुनीने हे मार्गदर्शन केलं त्याला. त्यांनीही त्याप्रमाणे पुण्यकर्म केलं म्हणाले. त्या तीर्थ जलाने त्याला स्नान घालायचं, त्यामुळे याला आयुष्य वृद्धी होणार आहे असंही चित्रगुप्ताच्या याच्यामध्ये लिहिलेलं आहे. यमधर्म शांत झाले. मग नारद सांगतायत राजाला, त्यांनी आपली क्षमा मागितली शिवदूतांची. यमधर्म आपल्या स्थानाला निघून गेले. म्हणजे जरी काही ब्रह्मलिखित असलं, ठरलेलं जरी असलं, तरी त्या पुण्यकर्म जर त्याच्यापेक्षा अधिक काही पुण्यकर्म जर घडण्याचा योग आला तर त्या पुण्यकर्माने
आयुष्य सुद्धा ठरलेलं त्याच्यापेक्षाही वाढू शकतं. त्या धर्माचं ते फळ आहे. पापकर्मानेच आयुष्य कमी ठरलं ना. इतकंच आयुष्य का? लहान विषारी मुलं 12व्या वर्षीच त्याला मृत्यू का? तर त्याच पापकर्म आहे. अर्थात 12 वर्षापर्यंतच तो राहणार, पुढे राहणार.